जीवन गौरव देऊन पुरस्कार करतो त्यांना एक प्रमाणपत्र देत आहोत. ते मी वाचून दाखवतो. पंडित श्री हरिभाऊ सकाराम रिंगे, आपण श्री समर्थ सद्गुरू कारसिद्धेश्वर स्वामी महाराजांचे ज्येष्ठ नामधारक आहात. आयुष्यातील जवळजवळ 36 वर्ष गुरुवर्यांच्या सहवासात नाद ब्रह्माची आराधना केली. वारकरी संप्रदायाच्या अनेक दिग्गज व नामवंत कीर्तनकारांना चालीची साथ दिली. तसेच पंढरपुरात प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर कीर्तन सेवा करून आपल्या अभंग वाणीने साधकांना मंत्रमुग्ध केले. होय, म्हणूनच श्री स्वामी महाराजांच्या प्रेरणेने आपणास पंडित ही उपाधी बहाल करीत आहोत. या सर्व सेवाभावाचे फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने आपणास 2013 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. असे अनेक पुरस्कार व सन्मान आपणास प्राप्त झाले. आम्ही श्री सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज भक्ती मार्ग ट्रस्टच्या वतीने आपणास जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. या प्रसंगी मी रिंगे काकांना विनंती करतो की त्याने आपल्या अमृतवाणीने एक अभंग इथे सादर करावा. देना त्यांना हे देना आहेत ना, हे द्या. आवाज आहे काय झाला? येते वाजवा ना. पेटी घ्या. आपण माझा सन्मान केला. एका विद्येचा, एका कलेचा सन्मान केला. महाराजांचे माझे संबंध 75 साली पहिलं माझं भजन महाराजांना ऐकलं. त्याच्यानंतर शिवाजी मंदिरला त्यांचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये महाराजांनी माझं भजन केलं होतं. त्याच्यानंतर लोकांच्या मला आंबरे म्हणून आहे, मला असतील परिचय. तिथं मोठा मेळावा घेतला महाराजांनी. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा माझं भजन महाराजांनी केलं होतं. आता महाराजांचा माझा संबंध अनेक दिवसाचा होता. तर माझं सुद्धा वय झाले, आला सुद्धा 82 वर्षाचं वय साहेबांनी सांगितलं. अजून संतांच्या कृपेनं शरीर अजून चांगलं आहे, आल्यापेक्षा संतांची कृपा आहे. आणि म्हणून तुम्ही जो हा माझा सन्मान केला, सत्कार केला, ते ह्या संस्थेतर्फे मला सन्मानपत्र दिलं, ते मी अत्यंत तुमचा ऋणी आहे सर्वांचा. एवढं समोर मी मला, कारण मला आता हे मला वाटतं 41 सन्मानपत्र आहे आल्यापेक्षा. काय महाराष्ट्रात मला अनेक लोकांनी हे सन्मानपत्र
41 सन्मानपत्र आहे आणि आपल्या संस्थेने आज मला ते सन्मानपत्र दिलं. याशिवाय महाराष्ट्र राज्याने माझा नागपूरला सत्कार केला. तिथं असे बरेच झाले केले ते मिळून. पण एक लक्षात ठेवा, त्याच्यासाठी मी एक आग्रह म्हणतो, तेवढा ऐका. लाडकी लेखनी संतांची, लाडकी लेखनी संतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, लाडकी लेखनी संतांची, लाडकी लेखनी संतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची. अक्षय तुला हाती आला, अक्षय तुला हाती आला, अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, लाडकी लेखनी संतांची, लेखनी संतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची. तुझी तुका उतरला, तुझी तुका उतरला, कहाण केला कौल दिला, कहाण केला कौल दिला, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची. लाडकी लेखनी संतांची, लाडकी लेखनी संतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, मदवरी कृपा बहुतांची, बहुतांची, बहुतांची. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली गुरुमाऊली ज्ञानेश्वर माऊली, श्री सिद्धेश्वर महाराज की जय, श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय. Hare
राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वरा राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः हरि जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी विठ्ठल बलवा माधव बलवा विठ्ठल बलवा माधव बलवा विठ्ठल बलवा माधव बलवा विठ्ठल
थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा संकल्पाची माया संकल्पारी माया संसाराची संकल्पारी माया संसाराची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते देवा संसारी माया संसाराची संसारी माया संसाराची संसारी माया संसाराची थोर भक्ती आवडते
देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते कैसेची राहावे किती तू ध्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संकिताचे कामणे घालू तयावरी भार
वाहू हा संसार देवा पायी महायोग पिते तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समदित्त तिष्ठन्दमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री समर्थ सद्गुरु काळचित्तेश्वराय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकांती समर्थे निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं श्रीगुणरहितं सद्गुरुं नमामि. या कुंदेदु तुषारार्धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुधिर दैवै सदा वंदिता तामां पातु सरस्वती भगवती निश्चेत गाड्या पहा. आपदाम पर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. Oh,
पुण्याला होतो की तुम्ही कीर्तन करणार का? म्हणाल हो करूया. पण काय झालं त्या निमित्ताने, हा सप्ताह जो आहे श्रावण महिन्याचा त्याचा संकल्प पूर्ण झाला. कारण मी कुठेतरी बाहेर जात असतो, पण ह्या श्रावण महिन्यात मात्र मी इथेच थांबतो, कुठे बाहेर गेलो नाही. त्याबद्दल मी ट्रस्टींचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. दुसरं, ही जी मंडळी आहेत ती सगळी लोअर परेडवरून आलेली आहे मंडळी. हे हरिभाऊ रिंगेंचे पुत्र आहेत, पुत्र मारुती बुवा रिंगे. हरिभाऊंच्या बद्दल बोलायचं म्हणजे त्या आता त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराजांच्या समोर ते भजन म्हणायचे आणि महाराज त्यांना म्हणायचे हो आणखी म्हणा, आणखी म्हण, आणखी म्हण असं म्हणायचे. त्यांनी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल काय बोलायचं. माझं जेवढं वय आहे त्याच्या दुप्पट त्यांची साधना आहे, म्हणूनच त्यांना एवढं मोठे पुरस्कार मिळाले. महाराज नेहमी म्हणायचे त्याग हे मानवाचं भूषण आहे, म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तिथे महाराजांच्या सानिध्यात होते नाही का. तर सांगायचं महत्वाचं म्हणजे हा जो पक्वाद वादक आहे हा पोलादपूरवरून आलेला आहे आणि तो जी टीव्ही आणि जी टॉकीज वरती पक्वाद वाजवणारा आहे. त्याच्या पक्वादामध्ये विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो, तुम्ही कान देऊन नीट ऐका, तुम्हाला समजेल. सूरज सुतार, सूरज सुतार म्हणून. तर अशी मंडळी आलेली आहेत, त्यांना फार कमी मंडळी आली, त्यांना धन्यवाद देतो. मठातर्फे त्यांना धन्यवाद. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे, भक्तीचं स्वरूप वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. त्या असं म्हणतात की संकल्पावी माया, त्या मायेचा संकल्प करून म्हणजे संसारातली माया, संसार सोडायला सांगितलंय. संसारातली माया जी आहे, संकल्प म्हणजे सोडणं, ती सोडून जर तुम्ही देवाची भक्ती केली तर ती थोर भक्ती असं म्हणतात. जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपण जसं तो ठेवील तसं राहावं, पण चित्तामध्ये समाधान हवं, चित्तामध्ये समाधान हवं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगले ते फळ संचित असे. तर ते प्रारब्ध कर्म या जन्मातला असू दे, गत जन्मातला असू द्या, आपल्याला ते भोगावा लागणार कर्मपात्रच आहे. शेवटच्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी की आपण हे जगत असताना आपण सगळं त्या देवावरती आपला भार टाकायचा आणि हा जो संसार आहे तो देवाच्या पायाजवळ वाहून टाकायचा आणि आपण निश्चिंत राहायचं. असा हे संबंध अभंगाचा हा भावार्थ आहे. विशेष म्हणजे सांगायचं राहिलं की मामा आज एवढं बरं नसताना कीर्तन आले, त्याबद्दल त्यांचं फार धन्यवाद. कीर्तनाला आले बरे नसताना त्यांना, काल आपण प्रार्थना केली सगळ्यांनी मिळून, त्याचं हे फळ मिळालं, त्यांना बरं वाटलं. बघा सासूबाईंनी सांगितलं प्रार्थना करा म्हणजे ते लवकरच बरे होऊन येतील. ते खरोखरच बरे होऊन इकडे आले. काय सांगायचं आता आठवण झाली म्हणून सांगतो की या लोकांनी भरपूर सेवा केली. भाऊ साधूला असू द्या, मामा असू द्या, आम्ही डोळ्याने बघितले फार सेवा करणारे मंडळ आहे. त्यांना सद्गुरु भगवंताने दीर्घ आयुष्य द्यावे त्यांच्या चरणी प्रार्थना. हे चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. भक्ती आपण कशी करतो माहिती आहे का? आपण इथे मठावर येतो, आपण सगळेच मठावरती येतो. चर्चा फार आणि भक्ती कमी. चर्चा म्हणजे कसली हो? संसाराची. जो संत सोडायला सांगतात त्या संसाराचीच आपण जास्त चर्चा करतो आणि जे काय करायला पाहिजे ते आपण नेमकं करत नाही, त्याच्या उलट करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हेची थोर भक्ती. हेची म्हणजे काय हो? हेची, हा हेची हा शब्द वापरलेला आहे. हेच मला हेच करायचं. काय माहिती असेल एखाद्या दुकानात आपण गेलो, महिलांनी साड्या काढल्या, तर दुकानदार म्हणतो ही घ्या, ती घ्या, ती घ्या. नाही, मला हीच पाहिजे. हेची भक्ती, हीच भक्ती. कसली भक्ती?
तर मायेचा संकल्प करून भक्ती केलेली हीच भक्ती. भक्ती आता तुम्हाला एक उदाहरण सांगू का तुम्हाला? आजकाल काय चाललंय त्याचं? एक ज्योतिषी होता मारुती बुवा, आणि तो ज्योतिष चालला होता एका गावातून. फार प्रखर ज्योतिष होतं, VIP लोकांचा ज्योतिष सांगायला. आणि जाता जाता गावामध्ये एक खड्डा होता, त्या खड्ड्यात पडला. ओरडायला लागला जोराजोराने, मला वाचवा मला वाचवा ओरडायला लागला. पण काय केलं, सिनियर सिटीजन होता, त्यांनी दोर टाकला आणि त्याला काढला बाहेर. वा म्हणे, मला वाचवलं, तुमचे उपकार आहे, मी तुमचा फुकटा ज्योतिष सांगतो. मला माझं ज्योतिष काय तू सांगू होतो, तू आपला जा, आल्या वाटेने तू जा. नाही नाही, मी तुम्ही एवढा माझा जीव वाचवलं की VIP लोकांचं ज्योतिष सांगतो, तुमचं ज्योतिष मी फुकट सांगतो, एक पैसा देव. अरे बाबा तू जा, कारण मी आता सिनियर सिटीजन आहे आणि तुझं ज्योतिष तुला माहिती नाही तर मला काय सांगणार तू ज्योतिष? नाही तर तू खड्ड्यात पडला असतास का? असं हे आजकाल चाललेलं आहे. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पास. जाऊ दे, हा दुसरा एक दृष्टांत कसं चाललंय ते सांगतो. आजकाल सासूबाई सुनबाई, सासूबाई झोपल्या होत्या, सुनबाई आल्या, अहो सासूबाई उठा उठा, हो सासूबाई उठा. अरे आत्ताच झोप लागले, मेले आली उठवायला. काय झालं कुणास ठाऊक, बाप नेला काय आईच मेली काय माहिती, आत्ताच आली उठवायला. आत्ताच कुठं झोप लागली होती उठवायला आली. अरे काय झालं, कशाला उठवते? अहो सासूबाई उठा 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 उठा. अरे पण काय झालं? तुमच्यासाठी दूध आणलंय, दूध आणलंय तुमच्यासाठी. अरे बापरे, दूध आणलंय म्हणजे काय झालं, काय एवढा काय परिणाम झाला, एवढी कसली उपरती आली, मला दूध आणलंय. बापरे, कुठला सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय? नाही का? अहो सासूबाई उठा उठा उठा. म्हणजे काय झालं? अहो आज नागपंचमीचा दिवस आहे ना, म्हणून दूध आणलंय. खरं सांगू का, राजकारणात पण तेच चाललंय, धार्मिक क्षेत्रामध्ये पण तेच चाललंय. दोघी ढोंगी, हे ढोंगपणा जास्त झाले, भक्ती कमी. श्रीमद भागवतामध्ये 9 विधा भक्ती सांगितलेल्या आहेत. 9 विधा भक्ती. प्रल्हादाच्या मुखातून हिरण्यकश्यपला बोध करत असताना ह्या 9 भक्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम म्हणजे नामस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदन. पहिल्या 3 भक्ती महत्वाच्या आहेत. श्रवणम, कीर्तनम आणि नामस्मरण. त्या 3 भक्ती पहिल्या महत्वाच्या आहेत. आपण ते नेहमी करत असतो नाही का? श्रवणम हे अवघ्याचे ऐकावे, सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणून सोडावे, ह्या नाव श्रवण भक्ती असं रामदास स्वामी म्हणतात. आपण चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं, त्याला श्रवण भक्ती म्हणतात नाही का? रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी आपल्या ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मंत्रेच वैरी मरे तरी वाया का बांधावी कोटारे, रोग जाये दूध सागरे तरी कडुनिम का प्यावा, ऐसा मनाचा मारा न करता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्षचे असे ऐता श्रवणामादी. काय सांगितलंय? मंत्रे की वैरी मरे. वैरी म्हणजे शत्रू. जर आपल्या गोड बोलण्याने शत्रू जर आपला मित्र होत असेल तर कमरेला तलवार कशाला बांधायची हो? हे ऍटम बॉम्ब माणसांना विध्वंसन मारण्यासाठी कशाला काय पाहिजे? बघा ज्ञानेश्वर महाराजाने 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. आणि आता या जगामध्ये काय चाललंय बघा. रोग जाय दूध सागरे तरी कडुनिंब का प्यावा. नॉर्मल औषधाने जर रोग बरा होत असेल तर कडुनिंब घेण्याची काय गरज आहे हो? तसंच मनावर दडपण न आणता, इंद्रियाला दुःख न देता जर आपल्याला श्रवणाने मोक्ष जर मिळत असेल तर काय हरकत आहे? श्रवण भक्ती झाली, कीर्तन भक्ती आपण करतोय ती कीर्तन भक्ती नाही का? कीर्तन भक्तीमध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचायचे अशी कीर्तन भक्ती आहे.
बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा. बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाच्या ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. परेवणी परते घर त्यात राहू निरंतर. सर्व सत्ता आली आता नाम याचा खेतर दाता. दहा वसावी वैकुंठे योगी नाम हृदय रव. मदभक्ता यत्र गायंती करता तिष्ठनी नारदा. नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी. माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे बी तिष्ठ तू. भक्त गाती कीर्तन भक्ती. कारण वेळ कमी आपल्याला आपण सुटला पाहिजे. मंडळी पण कमी आहे. कीर्तन भक्ती झाली. आता नामस्मरण भक्ती म्हणजे विष्णू स्मरण. मागा निरोपरे कीर्तन सकळांशी झाले पावन. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे. नाम स्मरण पावावे समाधान. नित्य देव प्रातःकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता आत्वा आनंद रूप असता. नाम स्मरण विना सर्वता सोडूच नये. हर्षकाळी समकाळी पर्वकाळी पस्तावकाळी निद्रा काळी विश्रांत काळी. नामस्मरण विना सर्वता राहूच नये. नामस्मरण भक्ती. नामस्मरण भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितले. देवाची या द्वारी उभा क्षण बरी. देवाची ये द्वारी देवाची द्वारी उभा क्षण बरी. देवाची द्वारी उभा क्षण बरी. देवाची द्वारी उभा क्षण बरी. देवाची द्वारी उभा क्षण बरी.
गणना कोणतरी असोनी संसारी जीव वेगू करी वेद शास्त्र वारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची स्वारकेचा राणा पांडवा जरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? नामस्मरण भक्ती सांगितलेले आहे. हरिमुखे म्हणा. देवाच्या द्वारामध्ये मी उभा राहिलेले मला 4 मुक्ती मिळाल्या. काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराज? देवाचं द्वार म्हणजे देवळाचं द्वार नव्हे. नाही तर देवळाचं द्वार असेल तर कितीतरी ते व्यापारी लोक बसतात ना देवाच्या समोर, कितीतरी ते मुक्ती त्यांना मिळाली असती. तसं नव्हे. देवाचं द्वार म्हणजे त्याला प्राप्त करण्याचं साधन. 4 मुक्ती साधी आल्या. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मी देवाच्या द्वारात उभा राहिल्यानंतर मला 4 मुक्तीची प्राप्त झाली. 4 मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय हो? बंधनातून, संकटातून, अज्ञानातून मुक्त होणे म्हणजे मुक्ती, नाही का? ते म्हणाले मला 4 मुक्तीचा लाभ झाला. कशाने झाला? तर हरिमुखे म्हणा ह्या म्हणण्याने झाला, नामस्मरण करण्याने झाला. नाहीतर हे लोक काहीतरी अर्थ वेगळाच लावतात. तसं नव्हे. आता 4 मुक्ती कोणत्या हो? समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्यता ही जी भक्ती आहे ती खरी भक्ती. समीपता म्हणजे देवाच्या जवळ जाणं, सलोकता म्हणजे ज्या लोकांमध्ये देव आहे त्याचं चिंतन करणं, स्वरूपता म्हणजे देवाच्या रूपाचं ध्यान करणं, आणि सायुज्यता म्हणजे त्या अनन्य भावाने सेवा करणं. अनन्य भावाने त्याची सेवा करणं म्हणजे मी आणि देव वेगळा नव्हे, त्याला म्हणतात सायुज्यता. अनन्य चिंतयन्तो मा ये जना परिपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीतेमध्ये असं आपला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेलं आहे की अनन्या चिंतयन्तो मा, माझं जो अनन्य भावाने भजन करी, माझे चिंतन करील, त्याचं योगक्षेम म्हणजे काय? रोजीरोटी मी प्राप्त करून देतो, नाही का? मी प्राप्त करून देतो. मग काय करायला पाहिजे? त्या हरीला हृदयामध्ये साठवायला पाहिजे, नाही का? साठवेला हरी जी हृदय मंदिरी त्याची संपली झारा झाला सफळ व्यापार. हरी आला आता म्हणून कायची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो दे देऊरे. हा साठविला हरी जे हृदय मंदिर. आम्ही बागेवाडीला गेलो होतो तेव्हा शिंत्रे बुवांनी हा अभंग घेतला होता. कोणाला इथे जुनी मंडळ असेल तर आठवत असेल मला वाटतं, नाही का? महाराज बसले होते याच्या समोर आणि बागेवाडीला त्या बसवेश्वराच्या मंदिराच्या इथे हा अभंग घेतला होता. मी तिथे होतो. छान अभंग घेतला होता आणि चांगलं निरूपण केलं होतं त्याच्यावर. साठविला हरी जने हृदय मंदिरी. 7वा हरी 8वा वेळोवेळ असं आपण म्हणतो की नाही, तेच आहे नेमकं. हृदयामध्ये त्याला साठवायला पाहिजे. एक कवी म्हणतात काय, त्या दिवशी कीर्तनकारबाईंनी सांगितलं, चांगलं सांगितलं. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, वेदे रस चाकतो मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने भोसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ईश्वराची दया. नाही का? आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, ही संपूर्ण ईश्वराची दया आहे. नक्की दया. तुम्ही
बघता का तर बघण्याची शक्ती आहे म्हणून बघता. तुम्ही ऐकता का तर ऐकण्याची शक्ती आहे म्हणून ऐकता, नाही का? तुम्ही बोलता का तर बोलण्याची शक्ती आहे म्हणून तुम्ही बोलता. तुम्ही चालता का तर चालण्याची शक्ती आहे म्हणून तुम्ही चालता. तर तुम्ही जगता का की तुम्ही जीववंत आहात म्हणून जगता. मग हा जीव नेमका आला कुठून? हा शिव तत्वातून आला, नाही का? आपण म्हणतो ना चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. एक श्लोकाकार म्हणतायत, जीवे कीर्तये केशव मुरुडकू चेतो भजे चिरदरम, पाणी द्वंद्व समर्थ या सुतकथा ऋतुंदोयम तोम सुरुम, कृष्ण लोकयलोचन द्वय हरे गर्जायुगमालयम, जिग्रग्रान मुकुंद पाद तुलसी मूर्धन माधो सजन. काय म्हणतात? जीवे जीवे कीर्तय, ज्याने मूळ राक्षसाचा वध केलेला आहे त्याचं भजन करा, चित्तामध्ये त्या श्रीधराचं ध्यान करा. पाणी पाणी म्हणजे हात, त्या हाताने देवाची पूजा अर्चा करा. कान दिलेत ना देवाने तुम्हाला, कानाने त्याचं गुणगान ऐका, नाही का? जिथं त्याचं स्थान असेल. डोळ्याने डोळ्याने ते श्रीकृष्णाचं रूप पहा, किती सुंदर रूप आहे, नाही का? नक्कीच आनंद होणार. जिग्रग्रान म्हणजे ज्याच्या पायावरती जे तुळशी हे पडलेले आहे त्याचं नाकाने ग्रहण करा आणि त्या माधवाच्या चरणावरती मस्तक ठेवा. तुम्ही सार्थक झाल्याशिवाय नाही राहणार. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये छान म्हणतात, गे गे माते वाते गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख पा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनाचे ते दाव घेई राये विठोबाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडूया केशवा विठ्ठल. कीर्तन श्रवणम कीर्तनम नामस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. पादसेवनम म्हणजे चरणाची सेवा करणे, नाही का? अर्चनम सगुण आणि निर्गुण यांची उपासना करणे. वंदनम प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे त्याला नमस्कार करणे, त्याला वंदनम म्हणतात. दास्यम त्या भगवंताचा दास होऊन राहणं. सत्यम त्याचा सखा होऊन राहणं. आणि शेवटला मात्र महत्वाचं सांगितलेलं आहे आत्मनिवेदनम. भगवान म्हणतात अर्जुनाला उपदेश करताना, नाना शास्त्र पठेलो की नाना दैवतम पूजनम, आत्मज्ञाना विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. महाराज म्हणायचे, मी आत्मा से हृदयी हा विश्वास दयाच्या ठाई नाही, ते मृगगाच्या ढोई नावे सकट बुडबुडून मेले. आता आपण ही भक्ती करतो नाही का, त्याच्यामध्ये भाव असायला पाहिजे, नाहीतर ती भक्ती काय कामाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
भावे विन भक्ती भक्ती विन भावे विन भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेली दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिण शिवाय जायास करशी प्रपंच दिनुनिशी हरीशी न बसली कोण्या गुणे ज्ञान देव म्हणे हरीचे फळ करणे कुटेल धरणे प्रपंचाचे काय सांगितलंय बळ अंगात नसेल तर बळाच्या गोष्टी करून नको एखादा पेरवा नाही उभा आणि आपल्यात काही बळ नसेल तर त्याच्याबरोबर आपण लढू का नाही तसंच तुम्ही भक्ती जे कराल ना त्याच्यामध्ये भाव हवा असं ज्ञानेश्वर म्हणतात देवाची साधना केल्याशिवाय देव तुम्हाला प्रसन्न होईल का तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कैसेली देव तर प्रसन्न त्वरित उगार आहे तू निवांत बसून चिंतन कर तर तुला देवाची प्राप्ती होईल नाही तर नाही होणार तुम्ही अहोरात्र प्रपंच करता हे माझं ते माझं म्हणतात तर त्या हरीचं नाम मात्र घेत नाही का मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिजप करणे कुटेल धरणे प्रपंचाचे सण तुम्हाला काय प्रपंच सोडायला सांगितलं नाही पण प्रपंचात राहून तुम्ही हरिनाम घ्या इतकंच सांगितलेलं दुसरं काही नाही सांगितलं ही भक्तीची झाली चिंतन झालं आपलं भक्तीचं आता ते यात पहिल्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे आपला टाइम पण भरपूर होते पहिल्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे भक्ती देव आणि माया आता देवाकडे येऊ नये का आता देव म्हणजे थोडा मोठे सांगतात साधू संत सांगतात शास्त्र सांगतात म्हणून आपण देवाचं अस्तित्व मान्य करतो नाही का पण आपल्याला काय तशी काय प्रचिती येत नाही देव म्हणजे काय देवाचा जो देव या शब्दाचा अर्थ दिव्य म्हणजे काय होत चमत्कार काय या जगामध्ये 750-800 करोड जनता आहे आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे माहिती आहे का 140 झाली आता स्वातंत्र्याच्या काळामध्ये बाबा 30 होती 30 करोड आता किती झाली बघा 140 झालं 750 ते 800 करोड जगाची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जेवढे देवाला मानणारे तेवढ्या संख्येने देवाला न मानणारे सुद्धा आहेत देवाला मानणारे आस्तिक देवाला न मानणारे नास्तिक देवाला मानणारे आस्तिक आणि नास्तिक देवासारखे वागतात पण आस्तिक जे आहे देवाला मानणारे नवे देवाच्या सानिध्यामध्ये 24 तास असणारे राक्षसासारखे वागतात हो विठ्ठल याचाच खेद वाटतो नाही का आपल्याला देव माहितीच नाही ह्या देवाचं नवरा बायको होते दोघे जण तर काय माहितीये जरा थोडस कंटाळलेत लोक नाही का काहीतरी दुष्टम द्यायला पाहिजे मगाशी मी सासूबाईचं सोनबाईचं दिलं थोडस लोकांनी थोडस बरं वाटलं त्यांना काय तो का नवरा बायको होता नवरा होता नास्तिक आणि बायको होती आस्तिक देवाला मानणारी नवरा देवाला नव्हता देवाला देव आहेच नाही तर काय मानायचं त्याला नाही का दोघांचं भांडण रोज भांडण ती म्हणते देव आहे तो म्हणतो देव नाही असं भांडण मुलगी मोठी होती तर काय म्हणता तुम्ही कशाला भांडताय आई म्हणते बघ ना तुझा बाबा आहे ना देवाला मानतच नाही देवाला न मानणारा देवाला मानतच नाही बाबा तुम्ही काय असणार अरे मूर्ख आहे ती देव कुठे आहे का नाही ती म्हणाले थांब
मी तुम्हाला दाखवतो काय. मुलगी जरा मोठी होती. तिने काय झालं, एक कोरा पेपर आणला दुकानातून आणि त्याच्यावरती चित्र काढलं आणि बापाच्या टेबलावर ठेवलं. बापाला ऑफिसमधून चित्र छान काढलं होतं. चित्र म्हणाले छान चित्र काढलंय. मुलीला म्हणाले, अहो बाबा काय गंमत आहे. म्हणे काय, अहो हा पेपर आहे ना असा कुठून तरी उडून आला आणि चित्र पण पेन्सिल आणि चित्र असं काढलं. काय मूर्ख आहेस तू, असं कधी होतं काय. अरे कोणतरी काढणार असेल की नाही, कोणीतरी काढलं असेल. अहो नाही बाबा ऑटोमॅटिक झालं. अरे मूर्ख कुठली. मग तुम्ही म्हणता देव नाही, मग हे जे विश्व निर्माण केलंय तो निर्माण करणारा कोणतरी असायलाच पाहिजे ना. तर मला सांगा, आपल्याला जगण्यासाठी काय लागतं. जगण्यासारखी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात आपल्याला. बघा सूर्यप्रकाश मुबलक आहे, फुकट आहे. तो एकच दिसणारा देव आहे. सूर्य दिसणारा एकच देव आहे आपल्याला. त्यालाच आपण बघतो, सकाळी उठल्यावरती नमस्कार करतो नाही का. सूर्यप्रकाश मुबलक आहे. हवा पण लागते ना, प्राणवायू लागतो जगण्यासाठी, तो पण मुबलक प्रमाणात, चार्ज नाही, फुकट. पाणी, आता पाण्याचा म्युन्सिपालिटी चार्ज घेते ते बघा, पण पूर्वीच्या काळी पाणी पडायचं मुफत होतं. पाण्याचं चार्ज नाही. काय किमय बघा परमेश्वराची. समुद्राचं खारट पाणी, वाफ होते, वरती जाताना वरतून गोड पाणी पडतं, आहे की नाही. देवाचं अस्तित्व मान्य करायला पाहिजे नाही का. आणि मला सांगा, तुम्ही जे अन्न खाता, अन्न म्हणजे धान्य, ते धान्य खाता, ते निर्माण होण्याची प्रक्रिया जी आहे, प्रक्रिया मुबलक प्रमाणात. एक दाणा पेरला अनेक दाणे उगवतात. ते अनेक दाणे पेरले तर अनेक उगवतात. उगवतात की नाही मामा, उगवतात अनेक. त्याच्यावरच आपण जीवन जगतो नाही का. तसं जर झालं नसतं, या पृथ्वीने जर आपल्याला असं धान्य दिलं नसतं तर आपण जगलो नसतो नाही काय. पण देवाचं अस्तित्व तुम्हाला मान्य करायला पाहिजे. ह्या उदाहरणावर जाऊ द्या. चला, हे आपलं शरीर आहे. शरीर हे ज्याने जग निर्माण केले, जगाचं जाऊ द्या, त्या भानगडीत पण होतं. पण हे शरीरामध्ये बघा ना, त्या शरीरामध्ये जी व्यवस्था आहे, व्यवस्था ती विचार करायला लावणारी व्यवस्था आहे. तुम्ही काय खा, भात का भाकरी का, विरघळते, त्याचं रक्त तयार होतं. रक्त तयार होण्याची मशीन ह्या विज्ञानाने ह्या जगामध्ये निर्माण केलेली नाही. दुसऱ्या माणसाला रक्ताची गरज असेल तर आपल्या शरीरातलंच रक्त द्यावं लागतं. काय का कारखाना झालेला नाही. मग ह्या देहामध्ये जे काही निर्माण केले बघा, स्पेशलिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट, आय स्पेशलिस्ट, डेंटिस्ट स्पेशलिस्ट, अवयवाचे एक एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. जाऊ द्या, बाकीचं सगळं जाऊ द्या, हे दात आहेत ना, डेंटिस्ट स्पेशलिस्ट नाही का. आता म्हातारा झाला माणूस, डॉक्टरकडे जातो दात बसवायला, कवळे बसवायला नाही का. 60-65 झाल्यानंतर दात पडतात ऑटोमॅटिक, नैसर्गिक आहे ते, पडतात. जातो डॉक्टरकडे. पण डॉक्टरकडे किती वेळा जावं लागतं. एक वेळा जाऊन एकदा माप घेणार, दुसऱ्या वेळेला जाऊन दुसरं माप घेणार. ती कवळी बनवण्याकरता जवळजवळ 5-6 वेळा तरी जावं लागतं नाही का. मला सांगा, आपण 1.5 वर्षाचे असताना दात येतात. तो कुठल्या विद्यापीठामध्ये गेला होता नाही का. म्हणजे देवाचं बरं जाऊ द्या. दुसरं एक उदाहरण देतो. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती असते. स्वामी विवेकानंद तर पहिले नास्तिक, देवाला मानत नव्हते. कुठलाही साधू संत भेटला, बैरागी भेटला, कोणी भेटला तरी विचारायचं त्याला, तुम्ही देवाला पाहिलंय का. कोणी काही त्यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही. पण कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही रामकृष्ण परमहंसांकडे जा. तर ते गेले. म्हणे कालीमाताचे उपासक आहेत, गेले त्यांच्याकडे. गेले नाही, त्यांच्याकडे पाहिलं. संसारी होते, प्रपंच. काल महाराजांनी सांगितलं, आपले सिद्धरामेश्वर संसारी होते, तरी पण आपल्या महाराजांनी त्यांना गुरु केलं नाही का. त्यांचा वरचा जो हे बहिरंग बघितलं नाही, अंतरंग बघितलं. विवेकानंदांना तसंच त्यांच्यात परमेश्वर दिसला. रामकृष्ण परमहंसांच्या ठिकाणी परमेश्वर दिसला. आपल्या महाराजांना सुद्धा सिद्ध रामेश्वर महाराजांच्या ठिकाणी परमेश्वर दिसला.
आणि म्हणून त्यांनी त्यांना गुरु केलं. ते एवढे मोठे मठाधिपती 26व्या मठामध्ये, आता 39व्या मठात, एवढे मोठे मठात सगळं वैभव, दीक्षा घेणे, दीक्षा देणे आणि वाळीत टाकणे हे त्यांचा अधिकार. तरी सुद्धा त्यांनी गुरु केला, रोष ओढवला. महाराज म्हणायचे की मला लोकांनी ठेचून मारलं नाही, इतकी मी मोठी क्रांती केली, इतकी मोठी क्रांती केली. असो, तर या आपला रामकृष्ण परमहंसांकडे 5-6 साधक होते आणि ते साधकामधला सगळ्यांना 5-5 वर्ष झाली होती. 5-5 वर्ष साधकांना झाली होती. आणि एकाने धीर करून विचारलं की महाराज मला 5 वर्ष झालेत, गुरुदेव मला 5 वर्ष झालेत, मला अजून ईश्वराची प्रचिती झालेली नाही, काय करावं? म्हणाले काय करू नये, फक्त त्याचाच विचार कर, दुसरं काही करू नको. आणखी 2 वर्ष गेली, वेळ लवकर निघून जातो. 2 वर्ष आणखी गेली आणि परत त्यांनी धाडस करून विचारलं, गुरुदेव मला 7 वर्ष झाली, अजून काय मला ईश्वराची प्रचिती झालेली नाही. बरं ठीक आहे म्हणाले. ते सकाळने घेतलं, नदीवर पोहायला गेले. ज्या साधकाने प्रश्न विचारला होता त्याचे असे 2 खांदे धरले आणि बुडवला. त्याला बुडवला, तो गुदमरला. पाण्यात बुडल्यानंतर पाणी गुदमरतो नाही का, तो गुदमरला आणि गुदमरला तसं सोडून दिलं. रामकृष्ण परमहंस तो वरती आला तर संशय दृष्टीने बघायला लागला त्यांच्याकडे की आपले गुरु असून मला बुडवत होते. गुरुदेवांनी प्रश्न विचारला की म्हणे मी तुला बुडवत होतो तेव्हा तुला काय वाटलं, काय वाटणार? कर्म जगण्याची धडपड करत होतो. मग ज्याच्याशिवाय तू जगू शकत नाही त्याची प्रचिती येणं म्हणजे ईश्वराची प्रचिती. कारे नाटवीची कृपा तो जनाची एकला तो बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी फुटती तरोवर उष्ण काळ माशी जीवन तयाची कोण घाली. फुटती तरोवर, अहो मे महिन्याच्या टायमाला चैत्र महिन्यामध्ये 300 फूट बोरिंग खोदली तरी पाणी लागत नाही, तर झाडाला पालवी फुटते. कोण करतं सगळं? त्याची कृपा, तो करतो सगळं. फुटती तरोवर उष्ण काळ माशी जीवन तयाची कोण का. त्याने तुझी काय नाही केली चिंता राये त्या अनंता आठवणी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर तयाचे निरंतर ध्यान करी. हे शरीर हे कोण चालवतं? कोण चालवतं शरीर? त्याच्याशिवाय नको कुठं झालं. आतमध्ये आहे म्हणून आपलं शरीर जातं. मी तुम्हाला मगाशी म्हणाल चाले हे शरीर कोणाची
कोणाची सत्य कोण बोलवितो हरी वेद एकवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये मानसाची देव चालवी अंता मीच एक करता म्हणी नये वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता मीच एक करता म्हणू नये तुका म्हणे हरी तुका म्हणे विठो करला सवाई काय उणे त्याला चराचरी ते निविड कार्य न चले पडले पर्ण ते नहाले अवघे ते लोकित चाले जयाचने तो अंतरात्म सकळांचा देव दानव मानवांचा तत्वार खाणी तत्वार वाणीचा प्रवर्तको तो एकलाच सकळा घटी करी भिन्न भिन्न राहती सकळ सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या ईश्वर सर्वभूतानां हृदयस्य आतून तिष्ठति रामय सर्वभूतानि अंतरारूढानि मायया अरे अर्जुना अंतर्यामी परमेश्वर आपल्या शरीरूपी यंत्रावरती आरूढ होऊन आपल्या कर्मानुसार सर्व प्राणी मात्रांना फिरवीत असून तो तुमच्या हृदयात वसलेला आहे असं भगवंत म्हणतात देवाचं आपण पुरं करूया आता 9:15 झाले नाही का अजून माया आहे भक्ती देव आणि माया नाही का देवी एषा गुणवी मम माया दुरत्तया मामे वये प्रबंधते माया नेता तरंतते ही जी माया आहे हा भगवंत म्हणतायत ही माझी माया आहे जर माझं चिंतन केले तर ही माया दूर होईल ही मी निर्माण केलेली माया आहे नाही काय एक उदाहरण देतो तुम्हाला एक शेठजीचा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये शेठजी राहत असतो आणि असं आजूबाजूला सगळं कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंड मध्ये एक कुत्रा एक माणूस शेठजींना भेटायला येतो अरे तो कुत्रा असो तो कुत्रा काय करणार भुकणार शेठजीचा कुत्रा आहे भुकणार हो हा काय त्याला आम्ही दाखवतो पण कुत्रा काय त्याला भीक घालत नाही मग याला विचारले काय नाही त्याला उठवलं पाहिजे शेठजीला उठवलं पाहिजे तरच शेठजीला भेटता येईल म्हणून तो शेठजीला हाक मारतो त्याच्यानंतर तो कुत्रा शेठजी बाहेर आल्याच्या नंतर कुत्रा म्हणून शेठला म्हणून ही माया आहे ही माया जी आहे भगवंताची माया भगवंतानी त्याचं चिंतन केलं तर ही माया दूर होईल नाही का नको नको मना माया नको म्हणा समर्थ पण म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची मनाला उद्देश करतात तर ह्या माये हे बघा करोनाच्या काळामध्ये काय झालं माहितीये का आईबाप आले नाही बंधू भाऊ बहीण कोण नाही आले नातेवाईक वगैरे कोण नाही आले तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून तुम्ही बघितलं डोळ्यांनी करोनाच्या काळामध्ये कोण आलं नाही असंच घेऊन गेलं नाही का कोण कुणाचं नाही तोच आहे आपला त्याच चिंतन करा नाही का मायेच्या भ्रमात पडूच नका तर ही माया जी आहे ती धोका देणारी पण आहे माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंग आणि छाया तया परी
तोडीचा न तुटे सारीचा निरांग लोटांगणी तळी हारेपती. जेव्हा तुम्ही नम्र व्हाल, जर लोटांगण घालाल तेव्हा ती संपते. म्हणून नम्र होणं फार महत्वाचं आहे. तरीची माहिती नाही का. आपण संसारात गुरफटलेलो असतो. संसारामध्ये आपण गुरफटलेलं. आपण काय करतो माहिती आहे, विचार करतो आपण नेहमी दुसऱ्याचा, स्वतःचा कधी विचारच करत नाही. हा शरीर जे आहे, शरीर, या शरीराच्या आतमध्ये आपण कधी पाहिलेलंच नाही. आपण आपलं शरीर कसं दिसतं, आपण कसे चांगलं दिसू ह्याचा विचार करतो. आपण नेहमी त्याचाच विचार करतो की आपलं शरीर कसं. तुकाराम महाराज नेमकं म्हणतात काय की तुम्ही जे शरीरावरती जे प्रेम करताय ना, त्याच्या आतमध्ये बसलाय ना, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्यावर भक्ती करा. म्हणूनच तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात, हे समाधान नाही. तो चाळीमध्ये राहिलो समाधान नाही. 1 BHK घेतला समाधान नाही. 2 BHK नाही समाधान. 3 BHK समाधानच नाही माणसाचं. सायकलवाला म्हणतो मला मोटरसायकल मिळाली असती तर बरं झालं. मोटरसायकलवाला काय म्हणतो, मला 4 व्हीलर मिळाली असती तर बरं झालं. 4 व्हीलरवाला जर त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, तो म्हणतो मला मर्सिडीज मिळाली असती तर बरं झालं. मर्सिडीज वाला मला म्हणतो विमान मिळालं असतं तर बरं झालं. की अशा माणसाची वाढतच जाते अपेक्षा. पण जर असा विचार केला तर नाही का, असा जर उलट विचार केला, तो सायकलवाला यांनी म्हणायचं सायकलवाल्याने, अरे बाबा तो पायी चालतोय ना, त्याच्यापेक्षा माझ्याकडे सायकल तरी आहे, भगवंताची कृपा आहे नाही का. मोटरसायकलवाल्याने सायकलवाल्याकडे बघावं आणि म्हणावं अरे वा त्याच्याकडे सायकल आहे पण माझ्याकडे मोटरसायकल आहे, कृपा आहे भगवंता. 4 व्हीलर वाल्याने म्हणावं अरे त्याच्याकडे तर मोटरसायकल आहे पण माझ्याकडे तर 4 व्हीलर आहे, मी सुखी आहे. मर्सिडीज वाल्याने म्हणायचं की बाबा त्याच्याकडे 4 व्हीलर आहे पण माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी सुखी आहे नाही का. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की आपण आपल्या मनामध्ये चित्तामध्ये समाधान असायला हवं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये ठेविले अनंते ठेविले अनंते Yeah.
प्रारब्ध कर्मानुसार. प्रारब्ध कर्म मग ते ह्या जन्मातलं असो नाही तर गत जन्माचा असतो. प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जे काय वाटेला भोग आलेले ते आपल्याला भोगावेच लागतात. कारण तुमच्यावरती देव कधी कोप करत नाही आणि कृपाही करत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे कर्म करता त्या कर्मावरतीच देव तुम्हाला कोप करेल की कृपा करेल हे अवलंबून असतं. तुम्ही जे कर्म करता, तुम्ही म्हणाल की मी चोऱ्या माऱ्या लबाड्या करेल आणि त्या देवाच्या दानपेटीमध्ये पैसे टाकील, देव तुम्हाला कधी माफ करणार नाही. त्या देवाला काय समजत नाही का तुम्ही चोऱ्या वगैरे करतात, नाही का? ते काय समजत नाही का देवाला? ते समजतं, सगळं देवाला समजतं. म्हणून आता मला सांगा, तुम्ही कधी अब्जपती जे पैसेवाले आहेत, मोठे पैसेवाले मर्सिडीज गाडी घेऊन कधी बँकेच्या जवळ येतात का? नाही. बँक त्यांना सर्व्हिस देते घरची. त्यांचा बँकेतला माणूस त्यांच्या घरी जातो आणि त्या बँकेची सर्व्हिस त्यांना घरपोच मिळते. अब्जपती आहेत, पैसेवाले. अनिल अंबानी काय बँकेत जाणार नाही, मुकेश अंबानी काय आदानी काय बँकेत जाणार नाही. ते तिकडे माणसं आहेत, बँकेची माणसं त्याच्याकडे जातात. तेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्ही जर पाप केलेत ना, पाप, तर नरक नाही, नरक आपल्या घरी येतो. एक लक्षात ठेवायचं, हा सिद्धांत आहे माणसाचा. तुम्ही किती प्रारब्ध, तुम्ही किती हे करा, तुम्ही किती करा, त्याचे डोळे उघडे, बंद नाहीये. त्याचे डोळे उघडे, तुम्ही काही करा, त्याला सगळं समजतं. तेव्हा आता आपल्याकडे वेळ नाहीये, म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, वाहिला उद्वेग देविले अनंते तैसे चिरावे, किती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग देते फळ. संचिताचे ठेविले अनंते तैसे चिरावे, किती असू द्यावे समाधान.
संकल्पावी माया संसाराची हे विले अनंते तैसेची राहावे नित्यावे समाहारा वाहिल्या उद्वेग दुःख की केवळ भोग देते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भाऊ हा संसार देवा पायी म्हणे घालू तयावरी तुका म्हणे Bye.
जागा चुकला, कारण त्याला शोधायचं असेल आपल्या आतमध्येच आहे, तो दुसरीकडे कुठेच नाही. आता वेळ झालेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगावरती निरूपण झालेलं आहे. लांब लोक आलेले आहेत, तुम्हाला पण लांब जायचं, कारण 9 वाजलेले आहेत. एक कवी प्रदीपची एक प्रार्थना आहे म्हणतो मी, नाही का, हिंदीमध्ये नक्की आवडेल तुम्हाला. इतना तो कर लो स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो कर लो स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशिवट हो, यमुना का वंशिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कशी हो, पीतांबरी कशी हो, पीतांबरी कशी हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. वृंदावन का स्थल हो, वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, अरे उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्जी की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. इतना तो कर लो स्वामी, इतना तो कर लो स्वामी, इतना तो कर लो स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले, गोविंद फिर प्राण तन से निकले. ज्ञानेश्वर सद्गुरू माझे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण.
आज तुमच्याबरोबर माझाही परमार्थ घडला, कीर्तन सेवाचा लाभ मिळाला. ट्रस्टींचे आभार आहेत, त्यांना धन्यवाद करतो. आणि